जी आपल्या आता स्वयंपाकघरात इथे तयार आहेत पदार्थ करण्यासाठी आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी ह्या पर्वामध्ये बरोबर बरोबर चला ऑल द व्हेरी बेस्ट तुम्ही आता जो पदार्थ करणार आहात जोडीने त्या पदार्थाची जोडी सांगा मोड आलेल्या मेथीचा भात करणार आहोत बर आणि बीटाचं सार मोड आलेल्या मेथीचा भात ज्या मेथ्या आपण वरणामध्ये कच्च्या घालतो आंबट वरण वगैरे घालतो त्याच्या अच्छा त्याला मोड आणलेत आणि त्याचा भात आणि बीटाचं सार पदार्थांची आहे जोडी इथे उभी आहे जोडी वा आता यातलं अवघड काय मोड आलेल्या मेथीचा भात का बीटाचं सार भात अवघड आहे भात अवघड आहे का भात तर सोपा असते की लावलं कुकरला ते सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आणि सगळं मोजून मापून घालायला जरा चॅलेंजिंग बरं मग आता तुम्ही थोडं मैदानातून मागे जाऊ नका मोड आलेला मेथीचा भात अवघड आहे म्हणतात होय मग तुम्ही कुठला पदार्थ करणार आता काय अवघड पदार्थ म्हणल्यावर ते आम्हालाच करावं लागणार ना असं काही नियम नाहीये असं काय नाही सोपाही करू शकता घेऊन जा चॅलेंज मोड आलेल्या मेथीचा भात करणारे चेतनजी आणि बीटाचं सार करणार आहेत चैत्रालीजी आता आम्हाला साहित्य सांगा भातासाठी आधी काय काय लागणार आहे भात करता इथे मी तांदूळ घेतलेला आहे भिजवलेला आहे तो कारण अर्धा तास भिजवून ठेवला म्हणजे तो भात छान होईल म्हणून नंतर मोड आलेल्या मेथी लागणार आहेत गोडा मसाला लागेल हळद मोहरी जिरं लागेल हिंग लागेल धने जिरं पावडर लागेल चवीनुसार मीठ लागेल थोडीशी साखर लागेल आमचूर पावडर लागेल आणि जेवढं भात घेतोय त्याच मापात आपल्याला खोबरं कोथिंबीर आणि मेथी लागणार आहे खवलेलं खोबरं हां अच्छा बर म्हणजे या भातामध्ये मोड आलेल्या मेथी आणि तांदळाशिवाय बरेच पदार्थ आहेत मग बीटाच्या साराला काय फक्त बीटच आहे नाही बीटाच्या सारामध्ये आपल्याला बीट लागणार आहे हे वाफवून घेतलं वाटतं हो वाफवून घेतलेलं बीट आहे तसंच जिरं लागणार आहे लाल तिखट लागेल कोथिंबीर लागेल आणि हे वरती भातावर आपल्याला गार्निशिंग साठी ओके खरंच तुलनेने बीटाचं सार तसं सोपं आहे म्हणून तुम्ही ते तुमच्याकडे ठेवलंय मोड आलेल्या मेथीचा भात थोडासा अवघड आहे चला दोडवाड कुटुंबीय जोडीने आपल्यासाठी जोडीचा पदार्थ करणार आहेत कृतीकडे जाऊया पण त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे काय आमच्या खवय्येगिरीमध्ये एक सिनियर मंडळी आहे आणि ते आहेत आमचे प्रशांत दामले सर यांच्याशिवाय आमची खवय्येगिरी आणि हा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना जर आपण डावललं तर ते भयंकर चिडतात अगदी भागाच्या सुरुवातीला त्यांचा उत्साह असा असतो हा बघा पण जर तुमचा पदार्थ फसला तर त्यांचा उत्साह असा व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे जरा घाबरून राहा आणि पदार्थ चांगले करा दामले सरांशी मी कसं आधीमध्ये बोलत असतो कारण ते सिनियर आहेत आणि त्यांच्याशिवाय काही खवयगिरी पूर्ण होऊ शकत नाही सर तुम्ही जरा इथे बघून आता तुमच्याकडे असं बघतायत जरा ऑल द बेस्ट देत आहेत ऑल द बेस्ट लगेच आपण वळूया आता कृतीकडे तर ही जी पदार्थांची जोडी आहे यातला अवघड पदार्थ आहे मोड आलेल्या मेथीचा भात जो यांनी आपल्या आहोंना करायला सांगितलंय आणि सुरुवात आपल्याला तिथूनच करायची आहे ऑल द बेस्ट थँक्यू किमान गॅस तरी पहिल्या झटक्यात लागलाय पहिल्यांदा काय घालायचंय बहुतेक तेल असणार तेल घेऊयात ऐका ना बहुतेकच्या नादात आम्हाला काहीतरी छान खाऊ घाला अगदी किंवा जिथे तुम्हाला असं वाटतंय की हे काही ह्याच्याशिवाय होणे शक्य नाही तर तिथे थांबून आम्हाला सांगा पहिल्यांदा तेल बरोबर आहे का हो बरोबर आहे चला बघूया बेसिक आहे कुकिंगचं कुठलीही गोष्ट आपण इंडियन कुकिंग मध्ये करतो तेव्हा तेल हे पाहिजेच सुरुवातीला बस 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 चेतन सरांची पहिल्यापासून मात्रा जरा चुकते आहे ठीक आहे बघूया हो चेतनजी तेल तापलं बरं का आता येस आता काय घालायचंय आता काय तेल तापल्यावर युजली आपण बहुतेक मोहरी घालतो प्रश्न नका विचारू तुम्हाला करायचं हो नाही मी आता सल्ला तर घ्यायला पाहिजे ना करायचं म्हटल्यावरती बघा पदार्थांची सुद्धा आहे जोडी आणि ती आपल्याला छान करायची बरं मी तुम्हाला आत्ताच सांगतो घाबरत नाहीये जिथे तुम्हाला असं वाटेल की त्यांनी धावून येणं गरजेचं आहे तिथेच सांगा कारण शेवटी खायचं आम्हाला आहे बरं बरं प्रयत्न करतोय मोहरी काय विरघळवत आहे तडतडायला पाहिजे म्हणतात ना सो ट्राईंग टू बॅलन्स ते ऍडजस्ट करायला पाहिजे असं मला तुमच्या हातची मोहरी काही तडतडताना दिसत नाही मला मोहरीच टाकलीत ना हो मोहरीच आहे ही मोहरीच आहे तेवढं कळतं तेवढं तडतडत का नाहीये तडतडेल हे तडतडा रे पहिला आवाज आला ठीक आहे येस चला विजय झाला तुमचा इथपर्यंत पुढे काय घालायचंय पुढे सांगा जिरं घाला भंबेरी कंप्लीट भंबेरी
हिंग घाला. शक्यतो जिथे तेल आहे ना त्याच्यात घाला, म्हणजे काय त्यांनाही पोहल्याचा आनंद मिळेल. नाही तर काय ते कोरडेच राहतात बिचारे जिरे मोहरी. मला मजा येते या जोडीची गोडी पाहताना. दामले साहेब तुमची रिॲक्शन साधारण ही असली पाहिजे आता. प्रशांत सर हॅलो, बघा लक्ष द्या. त्यांचं जास्तच लक्ष आहे. तुम्ही हळद किती घातली हो? मेथी घाला. एक चमचा मेथी घालू. ओके, सगळी घालू. हो. ऐका ना, तुम्ही त्यांना मदत नका करू फार, नाही तर ते भात चांगला करतील. म्हणजे चांगलाच होणं अपेक्षित आहे, पण जरा त्यांची इथपर्यंत मी करू शकतो. तर पुढे मला काय आता झेपणार नाही, त्यामुळे मॅडमकडे जाऊ सूत्र. समजा तुमच्या घरी मी पाहुणा म्हणून आलोय आणि तुम्ही मला म्हणालात की चहामध्ये पत्ती घालेपर्यंतच मी करू शकतो, दूध तुमचं तुम्ही घाला, तर मी काय चहा पिऊ? आहेत ना सोबत, आहेत ना करून घालायला. त्यांच्या हातात आम्ही अशी रेसिपी सहज नाही ट्रान्सफर करू शकत. काहीतरी तुम्ही त्यांना प्रॉमिस करा. प्रॉमिस करायचं, काहीतरी एखाद्या गोष्टीसाठी सॉरी बिरी म्हणा. असं कसं त्या तुम्हाला मदत करतील? सॉरी तर काय म्हणतोच आम्ही. खरंच म्हणतात? रेसिपी कुठेतरी मस्त फिरायला घेऊन जायचं प्रॉमिस कर. कुठेतरी म्हणजे कोल्हापूरून पन्हाळा नाही? आमचं आवडतं ठिकाण म्हणजे कोडाईकॅनल. अरे वा. महाबळेश्वर, कोडाईकॅनल कुठेतरी तुमच्या समोर सांगितलंय. जिथे जिथे गेला नाही असं ठिकाण सांगा पटकन. जिथे गेला नाही असं ठिकाण सांगा पटकन. केरळ. केरळला कधी नेताय? मला आता तिकिटाची तारीख सांगा, तरच मी तुम्हाला सोडीन, नाही तर मेथीचा भात तुम्हालाच करायला लागेल. जानेवारी 2023. नक्की ना? मला तुमचा केरळवरनं सेल्फी आला पाहिजे जानेवारी 2023 ला. नक्की ना? नक्की. जोडीत गोडी या भागामध्ये आजची जोडी, ज्यांची गोडी फार इंटरेस्टिंग आहे, पण सर म्हणाले की मला काही हा पदार्थ जमणे शक्य नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना आता केरळला घेऊन जा. तुम्ही आता इकडे या मैदानात आणि मदत करा बरं का. पण अंग काढून घेऊ नका. पुढे काय आता? आता पुढे त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. बरं, एक प्रश्न विचारायचा आहे. साधारण किती शिजल्यानंतर खोबरं घालायचंय? 2 ते 3 मिनिटं शिजल्यावर खोबरं घालायचं. कारण मला असं वाटतं यात मेथी जरा अर्धी कच्ची राहिलेली चांगली. हो, आणि ती आपल्याला थोडी शिजेलच ना आता भाताबरोबर. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आता मी खोबरं घालते. घाला घाला. ढवळाढवळ सुरू झालेली आहे. येस, हक्काची, अगदी हक्काची. हक्काची ढवळाढवळ सुरू झालेली आहे. युजली बायका ढवळाढवळ करतात, पण त्याच्यात इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर. हा, म्हणजे आपण मेथीचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच कोथिंबीर आणि तेवढंच खोबरं आपल्याला लागणार आहे समप्रमाणात. ह्याचं काय कारण असेल बरं, की त्या मेथीचा कडूपणा पूर्णपणे दबला जावा म्हणून? कडूपणा दबला जावा, आणि बेसिकली पण जेव्हा मोड आणतो तेव्हा त्याचा कडूपणा थोडा गेलेला असतो, पण तरी काही काही जणांना तो वास थोडा आवडत नाही. मेथीचा उग्र पण वास असतो, त्याने कोथिंबीर आणि खोबऱ्याने त्याला बॅलन्स होतो. चला पुढे काय? आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया. किती वेळ भिजवलेला? हा, आम्ही अर्धा तास भिजवला होता. बर. वा. आता त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला घालणार आहोत. बरं. 1 चमचा मी गोडा मसाला घेतेय. बरं. नंतर 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. धने जिरं पूड 1 चमचा घेणार आहोत. माझी ढवळाढवळ सुरूच आहे. हो, ती अपेक्षितच आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बर. आणि थोडीशी आपण साखर घालणार आहोत, अगदी थोडासा त्याचा कडूपणा जाण्याकरता. बर. थोडीशी साखर. आणि आता याच मापाने आपण पाणी घेणार आहोत. बघा बघा बघा, हा क्षण बघा. उगाच नाही आम्ही ही सिरीज सुरू केली, जोडीत गोडी. मजा येते, मजा येते. आपण याला झाकण ठेवून आपण शिजवायला ठेवूया. किती वेळ लागतो शिजायला? 10 ते 15 मिनिटात भात होईल आपला. वा. मसाल्याचा जो एक ठसका आलाय, असा नाकामध्ये जो वास आलाय, तो इतका करेक्ट आलाय ना, की हा भात जो आहे तो इतका छान होणार आहे, मसालेदार होणार आहे, पण ॲट द सेम टाइम तो हेल्दी आहे, कारण त्यात मोड आलेली मेथी आहे. चला मग आता भात 15 मिनिटात तयार होईल. बिटाचं सार पटकन करूया. हो, चालेल ना? होय. हे तरी तुम्ही करणार आहात का त्यांनीच करायचं? ते करू देत. आता सगळे सूत्र दिलेत हातात, म्हणून यांचं वजन वाढलंय. अगदी. चला पटकन आता आपण बिटाचं सार करूया, कारण पदार्थांची सुद्धा आहे जोडी. करणारही आहे जोडी. साहित्य आणि कृती तुम्ही कधीही लिहून घ्यायला विसरू नका. रेसिपी फॉलो करा. बिटाचं सार कसं करूया? मगाशी मी सांगायचं राहून गेलं, बिटाच्या साराला आपल्याला कढीपत्ता पण लागणार आहे आणि मिरच्या पण लागणार आहेत. अच्छा, म्हणजे बिटाचं सार तुम्ही जेव्हा साहित्य लिहून घ्याल त्यात उकडलेलं बीट आहे, कढीपत्ता पण आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आहे, आणि हे शिवाय बाकीचं साहित्य आहेच. बाकीचं साहित्य आहे. पुढे काय?
आता आपल्याला सर्वप्रथम हे मी बीट उकडवून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. बीट हे थोडंसं दही आणि मीठ आणि साखर आपल्याला हे मिक्सर मधनं पहिले वाटून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी करायची आहे. मग आता ह्याच्यामध्ये मी उकडलेल्या बीटाच्या फोडी घालतो. हो, आणि ते सगळं दही घालायचं आहे. आता इथे परत मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आजच्या दोन्ही ज्या रेसिपी आहेत, म्हणजे रेसिपींची जोडी आहे ती सुद्धा हेल्दी आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना रक्त कमी आहे किंवा रक्त वाढत नाही असा त्रास आहे, त्यांनी बीट आवर्जून खाल्लं पाहिजे, हो की नाही. आणि त्यात जर आपण हे बाकीचे पदार्थ टाकतो तर ते चविष्टही होणार आहे. उकडलेले बीट, पुढे दही घालायचं आहे. किती घ्या सगळं लागेल. हो, दही आपण घातलं, पुढे मीठ घालायचं आहे. आता घाला. आता थोडं घालूया, नंतर परत थोडं घालूया. बर, बस. साखर काही घालायची नाहीये कारण बीटामध्ये साखर ही असतेच. बर, चला आता आपण हे बारीक करून घेऊया. झालंय. त्याचं साधारण एक पल्प तयार होईल ना. पल्प तयार होईल. हो, एवढाच घट्ट अपेक्षित आहे ना. हो, नंतर पाणी घालायचं आपण थोडं. बर, अरे वा, मस्त. काय अप्रतिम रंग आलाय बघा. दही घातल्यामुळे त्याला एक घट्टपणा आलाय आणि बीटाचा संपूर्ण लालपणा न राहता जरा असा पिंकिश झाला. आता पुढे आता आपण पहिले तेल घालूया. एवढं पुरे तेल पुरे तेवढं. त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे. जिरं थोडं तडतडेपर्यंत थांबूया. ठीक आहे. आपली आता हे तडतडलेलं आहे जिरं. त्याच्यामध्ये आता आपल्याला हिंग घालायचं आहे. बर, हा, त्याच्याकडे लक्ष ठेवा बरं का थोडं. ठेवून आहे मी. कढीपत्ता घालायचा आहे. हा, हिरव्या मिरच्या घालूयात. बर, याच्यामध्ये हा बीटाचा पल्प घालूया आपण सगळा. हा घ्या चमचा. वा, मस्त. आणि आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. बर, म्हणजे या भांड्याचं सगळं. ह्या रेसिपी एवढ्या हेल्दी आहेत ना की मला असं वाटतं आमचे साहेब इतके खुश झाले असतील. काय वाटतं सर तुम्हाला? कारण रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे. येस, नक्कीच. हेल्दी आपण खाल्लंच पाहिजे. आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे. किती वेळात उकळी येईल त्याला? 5 ते 10 मिनिटात उकळी आहे. आणि मग आपलं बीटाचं सार तयार. परफेक्ट. चेतनजी आणि चैत्रालीजी या कोल्हापुरातल्या जोडीने आपल्यासाठी जोडीनेच एक पदार्थ केला, ज्या पदार्थांची जोडी आहे मोड आलेल्या मेथीचा भात आणि बीटाचं सार. भात तयार होईल 2 मिनिटात, सार तयार होईल 3-4 मिनिटात आणि ही पदार्थांची जोडी आपण आता एकत्र चाखूयात. पण त्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्या बीटाचं सार आणि या मोड आलेल्या मेथीच्या भातासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पाहूया मोड आलेल्या मेथीचा भात तयार करण्याची कृती. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून मग त्यात मेथीचे दाणे घालून ते 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावे. त्यानंतर त्यात खोबरं, कोथिंबीर घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ, गोडा मसाला, लाल तिखट, धणे जिरे पूड, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालून थोडं परतून घ्यावं. मग त्यात तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवून घ्यावा. ही हेल्दी रेसिपी जरूर करून पहा. आता पाहूया बीटाचं सार तयार करण्याची कृती. प्रथम वाफवलेलं बीट, दही आणि मीठ मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी तयार करावी. त्यानंतर एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर जिरं घालावं. ते तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बीटाची प्युरी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. लाल चुटूक टेस्टी बीटाचं सार तयार आहे. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेलच. आजचे जे 2 पदार्थ आहेत